हाय फ्रेंड्स, तर इथे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की रुजुलचा आहे बर्थडे. तर आम्ही ते सेलिब्रेट करायला बाहेर जाणार आहोत. इथे आम्ही निघालो पुण्यावरून आपल्या डेस्टिनेशनला जायला. तर आम्ही इथे निघालो होतो दिव्यागरला जायला. कारण मी बघितलं नव्हतं आणि यांनी नव्हतं बघितलं. तर म्हटलं चला जवळ या पुण्यापासनं, खूप लांबही जायची गरज नाही, तर तिकडे जाऊया. आणि व्ह्यू एवढं सुंदर होतं रस्त्याने, काय सांगायचं. तिथे पोचल्या आम्ही इथे पहिले लंच करून घेतलं, कारण एवढी भूक लागली होती. जेवणाचाच वेळ झाला होता त्याच्यामुळे. मग जेवण वगैरे करून थोडं फ्रेश वगैरे झालो, थोडा वेळ बसलो वगैरे. आणि मग इथच्या ह्या गणपती मंदिराला गेलो. तर हे इथे सुवर्ण गणपती मंदिर असं आहे. म्हणजे जुनं असेल हे असं वाटलं मला त्याला बघून. पण तिथे आतमध्ये शूटिंग करू देत नाही, त्याच्यामुळे बाहेरूनच तुम्हाला मी दाखवत होते. आणि इथे इतके छान उकडीचे मोदक मिळतात मंदिराच्या बाहेर. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही प्रसाद घेऊन पण जाऊ शकता आत. तर इथे असे थोडेफार शॉप वगैरे आहेत. आणि मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही निघालो, कारण आमचा पुढचा प्लॅन वेगळा होता आणखी. आणि आम्हाला संध्याकाळी याचं बर्थडे सेलिब्रेशनही करायचं होतं. तर आमच्याकडे हा दिवसभरच होता, कारण नेक्स्ट डे आम्हाला रिटर्न पण निघायचं होतं. आणि इथलं हे व्ह्यू बघू शकता. कोकणात गेल्यावर एवढं सुंदर व्ह्यू असते की काय सांगायचं. फर्स्ट टाईमच गेलो आम्ही, पण गोव्याचा अनुभव होता मला, त्याच्यामुळे मग गोव्याला गेल्यावर पण खूप छान वाटते. आणि त्याच्यामुळे मग इथे पण बघू शकता तुम्ही, नारळाचे झाडं एवढे सारे. आणि इतकं सुंदर वाटत होतं ते वातावरण. पण दिवसभर तर खूप गरम होतं, पण रात्रीचं तिथे थोडंफार थंड होतं. सकाळी सकाळी पण थंड होतं छान, कारण हवा वगैरे खूप होती त्याच्यामुळे. आणि मग आम्ही संध्याकाळी सेलिब्रेशन केलं, तर ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चला भेटू नंतर.